भूमिका व्यक्त केली की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय मुख्यमंत्र्याबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचे राहील आणि शिवसेनेचे राहील। या पद्धतीचं महायुती म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आणि जे काही विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदेजींनी काम केलं आहे, खरं तर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदेचं काम बघतो आहे। देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकनाथ शिंदेजींनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं। आपल्या समृद्धी महामार्गाला देवेंद्रजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून एवढा मोठा महामार्ग पूर्ण केला। उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला, हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेजींनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं। राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलं। खरं तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, देवेंद्रजींच्या काळातले जे काही प्रकल्प 14 ते 19च्या काळात पूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता, मुंबईच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथजींनी उभं केलं।